नमस्कार, मी शुभांगी जोशी. खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल तर्फे तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला इडली बरोबर लागणाऱ्या चेन्नई किंवा तामिळनाडूत ज्या चटण्या केल्या जातात 3 प्रकारच्या त्या करून दाखवणार आहे. ह्या चटण्यांची रेसिपी माझी विहीण स्वाती आपटे हिने लिहून पाठवलेली आहे. तर आता थोडक्यात त्याचे आपण साहित्य, कृती सगळं काही पाहूया. चला तर आता आपण टोमॅटोच्या चटणीचं साहित्य पाहूया. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घ्यायचे, 2 मध्यम आकाराचे कांदे, हा देशी लसूण आहे तो 6 ते 7 कुड्या घेतलेत, बारीक आहेत अगदी कुड्या या. 3 ते 4 सुक्या मिरच्या, फोडणीसाठी उडदाची डाळ, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल. चला आता आपण कृतीकडे वळूयात. 2 चमचे तेल कढईत घेतलंय, गरम झालंय ते. आता पहिल्यांदा आपण टोमॅटो घालणार आहोत. मग कांदा, लसूण आणि लाल मिरची, ह्या 4ही गोष्टी आपण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आता मी याच्यावरती झाकण ठेवते. आपला टोमॅटोही छान शिजलेला आहे, कांद्याचा रंगही पालटलेला आहे. आता हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी हे घेणार, त्याच्यात मीठ घालणार आणि बारीक वाटणार. आता आपली चटणी तयार झाली. चटणीवरती फोडणी घालायची. मी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे कडल्यात, त्यात आधी मोहरी घातली आहे. आता 1 चमचा उडदाची डाळ घालते. उडदाची डाळ जरा तडतडली की मग हिंग घालायचं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. आता ही गरमच फोडणी आपण चटणीवर घालणार आहोत. मस्त टोमॅटोची चटणी आपली तयार आहे. आता आपण पुदिन्याची चटणी पाहणार आहोत. लागणारं साहित्य पहा. 1 छोटी जुडी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवायची, कोरडी करायची. 3 टेबलस्पून आपल्याला नारळ लागणार आहे. 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ घट्ट लागणार आहे. नंतर 3 ते 4 पाकळ्या लसणीच्या, 3 लाल मिरच्या, फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, चटणीवर फोडणीसाठी उडदाची डाळ आणि कढीपत्ता. हे झालं साहित्य. आता कृतीकडे वळूया. मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलंय, त्याच्यात उडदाची डाळ, लसूण आणि लाल मिरची आधी परतून घेणार आहे. ती परतून झाल्यावर मग पुदिन्याची पानं त्यात घालणार आहे. लसणीचा रंग बदललाय, उडदाची डाळ पण गुलबट झाली, लाल मिरची पण परतले. आता या स्टेजलाच आपण पुदिन्याची पानं घालतोय. डाळ, लसूण, मिरची चांगलं परतल्यानंतर पुदिन्याची पानं मी घातले. आता त्याच्यातच पुदिना आणि नारळ हे दोन्ही परतून घेणार आहे. पुदिन्याची चटणी आपली तयार झाली आहे. सांगताना मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही 1 चमचा कोळ पुरेल, पण तो नाही पुरलेला. तुम्ही सुद्धा चव बघून कोळाचं प्रमाण ठरवा. मी जवळजवळ 2 ते 2.5 चमचे कोळ घातलाय. मस्त असा वास येतोय. अशी आपली पुदिन्याची चटणी तयार आहे. टोमॅटोची चटणी, पुदिन्याची चटणी, ओल्या चटण्या झाल्या. आता कोरडी चटणी जी इडली बरोबर खाल्ली जाते ती सांगते. मलगा पोळी. पहिल्यांदा घेतले उडदाची डाळ आपण 1.5 कप. नंतर घेतलाय मी चण्याची डाळ, पण आज मी चण्याच्या डाळीच्या ऐवजी पंढरपूरचं आमचं डाळं खूप छान असतं म्हणून 1 कप डाळं घेतलंय. 10 ते 12 लाल मिरच्या, 3 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेत, चवीनुसार लागणार आहे मीठ. थंडीचे दिवस आहेत म्हणून 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून तळून मी त्या घालणार आहे. वासाला कढीपत्ता आणि 1 चमचा भरून हिंग. आता करणार काय आहोत आपण, आधी उडदाची डाळ, तीळ असे गुलबट रंगावर परतून घेणार आहोत. नंतर लाल मिरची परतून घेणार आहोत. नंतर डाळ अगदी किंचितसं परतणार आहोत, कारण खूप परतलं तर ते कडकडीत होईल, कारण डाळ हे भाजलेलंच असतं. नंतर मी तेलात थोड्याशा लसणीच्या पाकळ्या तळून घेणार आहे. हिंग आपण नंतर घालणार आहोत. कढीपत्ता सुद्धा थोडा परतून घेणार आहे तेलावरती, कुरकुरीत अगदी.
आणि मीठ सुद्धा आज मी भाजून घेणार आहे, कारण मिठात थोडा पाण्याचा अंश असतो, तो आपल्याला अजिबात चटणीत नकोय, कारण चटणी खूप दिवस टिकवायची आहे आपल्याला किंवा टिकेल.